आपल्याला आता सोया डोसा बनवायचा आहे। त्याचं आता हे मिक्स घेतलेलं आहे। इथं गाजर घेतलेलं आहे, इथं पालक घेतलेला आहे आणि एक मिरची घेतलेली आहे आणि आलं पेस्ट घेतलेली आहे। त्याच्याबरोबर हे भांड्यामध्ये घ्यायचं आहे। हे मिश्रण सर्व यामध्ये मिक्स करायचं आहे। त्याचवेळी आपल्याला गॅसवरती एक भांडं ठेवून त्यात थोडं पाणी घालून ठेवायचं आहे। त्याला उकळी आणण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर या भाज्या सर्व आपण एका भांड्यात घेऊन मिक्स करायच्या आहेत। आता आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। थोडंसं नकळत 1-2 थेंब ऑइल टाकायचं आहे। त्यामध्ये मिक्स करायचं आहे। सोया डोसा मिक्स जे आहे, दो बाकी त्यामध्ये मिक्स करायचं आहे। हे सर्वांचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाणी वगैरे काय घातलेलं थोडंसं आपल्याला वाटतं तर घालायचं आहे। पहिल्यांदा आधी मिक्स करून घ्यायचं आहे। वाटल्यास थोडंसं घट वाटत असेल थोडं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे त्यामध्ये। अशा पद्धतीने मिक्सर बनवायचं आहे। पाणी आणखीन टाकलेलं आहे त्यामध्ये घट वाटत होते म्हणून। दही असं तसं बघून घ्या तुम्ही। हे असं मिक्सर झालेलं आहे त्याचे। आपल्याला आता एक दुसरं भांडं घेतलेलं आहे, त्याला थोडंसं ऑइल असं लावलेलं आहे खाली बॉटमला। हे सर्व जे मिक्सर आहे हे सर्व जे आहे ना या भांड्यामध्ये घालायचं आहे। घातल्यानंतर त्याला एक आपल्याला आकार द्यायचा आहे, गोल असा आकार द्यायचा आहे आपल्याला। असा आकार आलेला आहे त्याला। आता पाणी जवळपास उकळत आलेलं आहे। त्यावरती आता आपण चाळण ठेवलेली आहे, त्यावरती आपण हा ढोकळा भांडं ठेवून त्यावरती झाकण ठेवायचे आहे। आता हे ठेवल्यानंतर कमी गॅसवरती आपल्याला कमीत कमी 15 मिनटं ठेवायचे आहे। आता 15 मिनटांचा झाल्यानंतर तुम्हाला त्याचा आकार दाखवला जाईल। आता आपल्याला याची 15 मिनटं झालेली आहेत। त्याचं पण झाकण काढायचं आहे। त्यानंतर आपण एक चाकू घेऊन असं चमचा किंवा चाकू घेऊन असं थोडंसं दाबून बघायचं। त्याला पीठ असं लागत नाही ना, पीठ लागत नाही असं समजायचं की आपल्याला तेव्हा शिजलेलं आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून काही वेळ असंच ठेवायचं आहे। नंतर त्याला थंड झाल्यानंतर बाहेर घ्यायचं आहे। आता आपल्याला बघायचं गार झाल्यानंतर त्याला कापा काढायचा आहे। असा चाकू घेऊन गोल गोल फिरवून खालचं काढून घ्यायचं आहे। असं निघाल्यानंतर
जाईल. पलटी करून त्याला म्हणजे कापे करायचे. कापे होतात त्याचे. चौकोनी पीस करायचे आपल्याला खाताना. जास्त करून त्याच्याबरोबर आपल्याला चटणी केलेली आहे, जी पालक चटणी केलेली आहे. ती पालक चटणी त्यावरून घेऊन खायची आहे आपल्याला. अशा तऱ्हेने हा डोसा झालेला आहे. तुम्ही हा खाऊ शकता आता. आणि खाल्यानंतर आपल्याला टेस्ट पण कळेल. इतर डोशापेक्षा टेस्ट चांगली असते. यात कॅलरीज पण जास्त असतात. 120च्या पर्यंत कॅलरी येतात याला. आपल्याला खायला काय हरकत नाही आहे.